ज्या विद्यार्थ्यांनी IT ॲडमिशनसाठी ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे आणि कॉलेजमध्ये जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा केलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुमचा फॉर्मसुद्धा कन्फर्म केलेला आहे, त्यांना आता कॉलेजसाठी ऑप्शन फॉर्म भरावा लागतोच, म्हणजे तुमचे ट्रेड निवडावे लागतात। त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। त्यासाठी ऑनलाईन फॉर्म कसं भरायचं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। मी इर्शाद खान आपल्यासाठी नेहमीच अशी माहितीची व्हिडिओ आणत असतो। तर ऑप्शन फॉर्म तुम्ही मोबाईलवरून सुद्धा भरू शकता। मोबाईलमधून फॉर्म भरण्यासाठी तुमचा गूगल ओपन करा। गूगल क्रोममध्ये जाऊन 3 डॉट्सवर क्लिक करा। इथं उजव्या साईडला वरच्या साईडला दिलेले असते, तिथे क्लिक केल्यानंतर खाली एक डेस्कटॉप मोड म्हणून एक ऑप्शन येते, त्याला ऑन करून घ्या। त्याच्यानंतर तुमचं जे गूगल क्रोम ब्राउझर आहे ते डेस्कटॉपमध्ये चालू होईल, तिथून तुम्ही सुद्धा हा फॉर्म भरू शकता। तर गूगलवर सर्च करा DVET ॲडमिशन्स, त्याच्यामध्ये पहिल्या लिंकवर क्लिक करा। आता ही मेन वेबसाईट आपली ओपन होईल। वेबसाईट ओपन झाल्यानंतर इथं उजव्या साईडला कॅन्डिडेट लॉग इन असा एक ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यासमोर एक छोटं बाण आहे, त्या बाणवर क्लिक करून रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जायचं आहे। आता इथं कॅन्डिडेट लॉग इनचा फॉर्म ओपन होईल, तर इथं तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आणि खाली पासवर्ड टाका, त्याच्यानंतर खाली कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे। आता तुमचं लॉग इन पेज ओपन होईल, तुमचं प्रोफाईल ओपन होईल। आता बघा इथं हा बॉक्स दिलेला आहे, इथं तुमच्या फॉर्मचं स्टेटस दिलेलं आहे, तुमच्या फॉर्मचे किती स्टेप पूर्ण झालेले आहेत। तर त्याच्यामध्ये पहिले तुम्ही ऑप्शन फॉर्म भरलेला आहे, त्याच्यानंतर फीसुद्धा पेड केलेली आहे आणि तुमचं कॉलेजला जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरीफाईडसुद्धा करून घेतलेला आहे। आता याच्यानंतर तुमचं बघा ऑप्शन फॉर्म आहे, हा त्या रेडमध्ये दिसेल पेंडिंग म्हणून। आता हा तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, तर यासाठी बघा इथं वरच्या साईडला इथं वर टॅब दिलेले आहे, तर इथं ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज हा टॅब आहे, याच्यासमोरील बाणवर क्लिक करा। याच्यानंतर इथं दुसरा ऑप्शन दिलेला आहे बघा, सबमिट ऑब्लिक चेंज ऑप्शन किंवा प्रेफरन्स, तर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता इथं तुम्हाला एक माहिती दिलेली आहे, हे माहिती एकदा वाचून घ्या। तर यामध्ये एक IMCचा ऑप्शन दिलेला आहे, जर तुम्ही IMCमध्ये ट्रेड जर निवडले तर तुम्हाला संस्थेच्या नियमानुसार त्याची फीस वगैरे द्यायला लागेल पूर्ण। आणि खाली ड्युअल ट्रेनिंगचा एक सिस्टमचा एक ऑप्शन दिलेला आहे। त्याच्यानंतर बघा दुसऱ्या नंबरमध्ये दिलेला आहे निवडलेल्या व्यवसायासमोर ड्युअल ट्रेनिंग सिस्टम असे नमूद केले असल्यास उमेदवारास अभ्यासक्रमानुसार इंडस्ट्रीमध्ये हजर राहून 6 महिने ऑन जॉब ट्रेनिंग करावी लागेल, तरी उमेदवारांनी संबंधित संस्थेत माहिती घेऊनच असा पर्याय निवडावा। तर हा पर्याय निवडता वेळेस तुम्ही एकदा कॉलेजमधून संस्थेमधून कन्फर्म करून घ्या, त्याच्यानंतर हा ऑप्शन निवडा। बघा याच्यानंतर याला ओके करा। आता बघा आपल्याला आधी सर्च करायचं आहे, इथं सर्च करायचा ऑप्शन दिलेला आहे की कोणत्या कॉलेजला तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म टाकायचा आहे आणि कोणते ट्रेड टाकायचं आहे। त्याच्यामध्ये 2 ऑप्शन आहेत, एक इन्स्टिट्यूट वाईज सर्च करू शकता आणि एक ट्रेड वाईज सर्च करू शकता। तर दोन्ही ऑप्शन आहे, कोणते घेऊ शकता। तर कॉलेजनुसार तुम्ही घेतला तर तुम्हाला थोडं सोपं जाईल। तर याच्यामध्ये आता बघा याच्यावर आपण इन्स्टिट्यूट वाईज सर्च करू, त्याच्यामध्ये समोर ऑप्शन दिलेला आहे, 2 ऑप्शन आहेत, गव्हर्नमेंट आणि एक प्रायव्हेट, म्हणजे एक गव्हर्नमेंट कॉलेजचा ऑप्शन आहे आणि एक प्रायव्हेट कॉलेजचा। तर तुम्हाला जे कॉलेजमध्ये ऑप्शन फॉर्म भरायचा आहे तो तुमचा योग्य ऑप्शन निवडा। त्याच्यानंतर तो तुमचा कॉलेज कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये आहे तो इथं निवडायचा आहे। त्याच्यानंतर बघा जिल्हा आणि तालुका निवडल्यावर तिथले जेवढे बी कॉलेज आहेत ते कॉलेजची लिस्ट इथं येईल। तुम्हाला जे कॉलेजमध्ये तो ऑप्शन टाकायचे आहे ते तुम्हाला एकानंतर एक घ्यायचे आहे। आधी कोणतेही एक कॉलेज घ्या, तुम्ही एकापेक्षा अधिक कॉलेजमध्ये सुद्धा तुमचे ट्रेड टाकू शकता। तर कॉलेजचं नाव सिलेक्ट केल्यानंतर इथं सर्च बटनावर क्लिक करा। आता बघा इथं तुमचे सगळे ट्रेड इथं ओपन होईल, पूर्ण लिस्ट आहे। तर हे आपण जे कॉलेज इथं सिलेक्शन केलेलं आहे, या कॉलेजमध्ये एवढे ट्रेड अवेलेबल आहेत। तर या ट्रेडमध्ये एक लक्ष द्या, इथं सिलेक्शन करता वेळेस इथं 2 ऑप्शन आहेत, एक इथं वर बघा, एक हा नॉर्मल ट्रेड आहे बघा आणि एक खाली एक रेड ऑप्शनमध्ये दिलेला आहे, ॲज पर रूल ऑफ IMC यू हॅव टू पे फीस ₹5000। म्हणजे तुम्ही जर हा खालचा ट्रेड निवडला तर तुम्हाला तो ट्रेडची हे वार्षिक फीस जे असते इथं दिलेली आहे, तो फीस तुम्हाला कॉलेजला द्यायला लागेल। आणि जे वरचं ऑप्शन आहे तर याच्यामध्ये ते फीस तुम्हाला द्यायची गरज नसते, जे गव्हर्नमेंटची फीस असते तेवढीच तुम्हाला द्यायला लागेल याच्यामध्ये तुम्हाला। आणि IMCमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा फीस ही खाली जे ऑप्शन रेडमध्ये दिलेला आहे ते तुम्हाला द्यावी लागेल। तर ट्रेड ॲड करण्यासाठी ह्या ट्रेडच्या समोर इथे एक ऑप्शन आहे बघा, रेड कलरमध्ये ऑप्शन आहे, ॲड टू
प्रेफरन्स लिस्ट ह्या बटनवर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. तर बघा क्लिक केल्यावर असं हे राईटचं ऑप्शन होईल. आता हा प्रेफरन्स तुमचा ॲड होईल. याच्यानंतर तुम्ही एकापेक्षा जास्त ट्रेडसुद्धा ॲड करू शकता. तर तुम्ही खाली या, अजून सर्च करा तुम्हाला कोणकोणते ट्रेड पाहिजे आहे, तर त्याला तुम्ही इथं ॲड करून राईट करायचं आहे. ठीक आहे, एकापेक्षा जास्तही करू शकता. आणि याच्यासोबत तुम्हाला IMC ट्रेड टाकायचं असेल ते बी टाकू शकता, पण आधी तुमची फीस कन्फर्म करून घ्या. तर बघा इथं समोर फीस दिलेली आहे, ही फीस तुम्हाला द्यावी लागेल. याच्यानंतर आता तुम्हाला एक कॉलेज झाला, आता दुसऱ्या कॉलेजमध्ये ट्रेड टाकायचं असेल तर आता तुम्हाला इथून सर्च करावं लागेल. समजा त्याच तालुक्यामध्ये तो कॉलेज असेल तर इथं खाली लिस्टमध्ये नाव येते. दुसऱ्या तालुक्यामध्ये किंवा दुसऱ्या जिल्ह्यामधलं कॉलेजसुद्धा अजून टाकायचं असेल तर इथं लिस्टमध्ये घ्यायचं आहे, तो तुम्हाला इथं टाकू शकता तुम्ही. बघा त्याचप्रमाणे अजून एकदा इथं सर्च करता येते. आणि बघा इथून तुम्हाला हे ॲड करायचे ऑप्शन आहे. तर हे ट्रेड तुमचे सुद्धा त्याच्या खाली ॲड होतील. आता ट्रेड ॲड झाल्यानंतर इथं तुम्हाला राईट साईडला यायचं आहे. तुमचे पूर्ण ट्रेड सिलेक्ट झाल्यानंतर आता तुम्हाला दुसऱ्या स्टेपवर जायचं आहे. तर इथं डाव्या साईडला येतं तर स्टेप 2 दिलेला ऑप्शन आहे, तर इथं क्लिक करा. आता इथं आपल्याला निवडलेले आपले सर्व ट्रेड आणि इथं कॉलेजचं नाव दिसेल. तर याला तुम्ही असं क्लिक करून खाली वरसुद्धा करू शकता. सिरियल नंबर तुमच्याचा बदलू शकता. एखादा एक्स्ट्रा ट्रेड ॲड झाला असेल तर इथून तुम्ही डिलीटसुद्धा करू शकता. किंवा तुम्हाला अजून ट्रेड याच्यामध्ये ॲड करायचे असेल तर तुम्ही वापस इथं स्टेप 1वर जाऊन ॲडसुद्धा करू शकता. तर तुमचे हे पूर्ण ट्रेड एकदा कन्फर्म करून घ्या. सिरियल नंबर याची सेट करून घ्या. तो झाल्यानंतर आता तुम्हाला लास्ट पर्याय इथं जनरेट अँड सेव्ह हा ऑप्शन आहे, तर इथं क्लिक करायचा आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमचा हा फॉर्म सेव्ह होईल आणि तुमची PDF तयार होईल. तर इथे क्लिक करा. तर बघा आता इथं तुमची हा ऑप्शन फॉर्मची प्रिंट डाउनलोड झालेली आहे. तर ही प्रिंट ओपन करून याला प्रिंट करून घ्या. ठीक आहे, अशी तुमची प्रिंट येईल, याला प्रिंट करून घ्या. नंतर तुम्हाला हे प्रिंट कॉलेजमध्ये नंबर लागल्यावर सबमिट करावं लागते. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. मी रिशाद खान आपल्यासाठी नेहमीच अशीच व्हिडिओ आणत असतो.